आज अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना घडलेली आहे. एक कॉन्ट्रॅक्टर सलील शेख डायस प्लॉटला राहणारा त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे आणि व्हिडिओमध्ये अनेक राजकीय नेत्यांची नावं घेतलेली आहे. हे सगळे राजकीय नेते पुण्याशी संबंधित आहेत. त्यातलं एक नाव म्हणजे माजी आमदार, काँग्रेसचे माजी आमदार आणि आत्ताचे शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांचं आहे. आपल्यासोबत रवींद्र धंगेकर आहेत. सर्वसामान्यांचे जे रवींद्र धंगेकर मानले जातात, पण आज एक सर्वसामान्यांनी आत्महत्या केलेली आहे माणसाने आणि त्यामध्ये तुमचं नाव घेतलेलं आहे. काय याबद्दल तुमचं स्पष्टीकरण आहे? बघा, ही जी घटना ही दुर्दैवी घटना आहे आणि याच्यामध्ये ज्या व्यक्तीने आज गळफास घेतला की आत्महत्या केली, अजून मला त्याचं समजलं नाही, पण तुमच्या माध्यमातून किंवा मला ह्याच्यातून समजलेलं आहे. खरं तर हा जो प्रोजेक्ट आहे उत्कृष्ट असोसिएटचा, हा आम्ही एक 7-8 वर्षापूर्वी हा प्रोजेक्ट आम्ही विकसनाकरता घेतला होता आणि हा घेतल्यामुळं आमचा तो प्रोजेक्ट रजिस्ट्रेशन झालं. आमच्या महानगरपालिकेचा प्लॅन पास झाला. आमच्या बँकेचं जवळजवळ 5 कोटीपेक्षा जास्त लोन त्या प्रोजेक्टवर झालं आणि आमचे 1-2 स्लॅब पडले आणि एक मंत्रालयातून पत्र आलं की याला वकचं काहीतरी प्रकार आहे आणि हे काम थांबवावं. म्हणजे ती जमीन वफला रजिस्टर होती. हां, असं थांबवावं. आणि हे थांबवल्यामुळं आम्ही संबंधित मग बाळा शेडगे असतील, रघुगौड संबंधित त्यांच्या नेत्यांना जाऊन भेटले आणि त्यांनी सांगितलं की हा प्रोजेक्ट जरी हा काय वकचा नाही आहे, हा प्रोजेक्ट आम्ही रिसर्च केलेला आहे, पण त्यांनी ते पत्र दिल्यामुळं तो वकनी एक पत्र दिलं महानगरपालिकेला आणि आमचा तो प्रोजेक्ट थांबवला. प्रोजेक्ट थांबवल्यानंतर आम्ही परत औरंगाबाद, म्हणजे आता त्यावेळेस औरंगाबाद आणि आत्ता संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगरला आम्ही तिकडं गेलो आणि तिकडं कोर्टामध्ये आम्ही गेल्यानंतर आम्ही आमची बाजू मांडायला सुरुवात केली. पण त्याच्यामध्ये असणारी जी लोक आहेत ही शासनाचे पदसिद्ध अधिकारी असतात, त्यामुळं ते सगळे शासनातली काही लोक सांगत होती की हा प्रोजेक्ट होता कामा नये. मग आमचं त्याच्यामध्ये 2-3 वर्ष त्याच्यामध्ये गेले आणि आम्ही हायकोर्टमधनं आम्हाला क्लीन चिट मिळली की ही वकची जागा नाही. पण वकची जागा नसल्यामुळे हा प्रोजेक्ट आमचा डॉलरला ढासळला गेला आणि ह्याच्यामुळे मग मनपानी काम थांबवलं आणि सगळंच आमचं उद्ध्वस्त झालं. त्याच्यामध्ये माझ्या स्वतःच्या घराला सील केलं आहे, कारण तिथं जामीनदार आहे मी. माझं स्वतःचं एक फ्लॅट सील आहे. बाळासाहेब शेडगेंचं जे प्रॉपर्टी आहेत त्या सील आहेत. आमच्या सगळ्यांच्याच प्रॉपर्टीज सील आहेत आणि ह्याच्यामध्ये पूर्णपणे जबाबदारी माझ्यावर का घेतो, तर मी पुणे शहरात आमदार झालो आणि लोकसभा लढवली, त्यामुळं हा सगळा त्रास माझ्या मित्रांना झाला. आणि मला 2025मध्ये आमचे सगळे म्हणजे आमचे पार्टनरांचा एक निरोप आला की असं आम्हाला समोरची लोक सांगतात की धंगेकरचा विड्रॉल घ्या आणि आम्ही तुम्हाला मदत करू. मग मी 2025ला विड्रॉल दिला. कसला विड्रॉल आहे? की ह्या साईटमधनं मी बाहेर पडतो. आणि मग त्यांनी संबंधित जे त्यांना सांगत होते त्या राजकीय नेत्यांना त्यांनी जाऊन सांगितलं की धंगेकर विड्रॉल झालेत, तरी हे आमचा त्रास काय ते माझाच म्हणलं पाहिजे, कारण मी सोडणार नाही. मला जर त्यांनी हाकललं असेल या प्रोजेक्टमधनं तरी मी त्यांना सोडणार, कारण मी मैत्री केलेली आणि मैत्रीचा मी पक्का आहे. मी शेवटी मला ज्याचं काय होईल ते मी भोगायला तयार आहे. पण जरी मी 25ला ह्या प्रोजेक्टमधनं बाहेर पडलो असलो तरी मी कुटुंब प्रमुख म्हणून किंवा कुटुंबाचा मित्र म्हणून मी त्यांच्याबरोबर आहे, मी नाकारू शकत नाही. परंतु बाळा शेडगेंचं जे त्यांनी नाव घेतलं आजमध्ये की बाळा शेडगेंमुळे मी हे करतो आहे, पण तरी त्याचा पापी खरा मी आहे, कारण माझ्यामुळं सगळ्यांना. बाळा शेडगे मागच्या वर्षीच एका ठिकाणी म्हणले बाळा शेडगे की गेल्या वर्षी की मला आत्महत्या करायची वेळ आली आणि म्हणून मी काँग्रेस सोडली. हे पत्र मला 25 नोंदीत चाललं की बाळा शेडगे माझे खास मित्र आहेत, भावासारखे आहेत आणि त्यांनी मला सांगितलं की आता तुम्हाला काँग्रेस सोडावी लागेल. मी त्यांच्या शब्दावर काँग्रेस सोडले की एक 4 कुटुंब उद्ध्वस्त व्हायला नको. मला अशी भीती ह्याच्यामध्ये आता वाटायला लागली की ह्यातले 4 मधले पार्टनर कोणतरी फाशी घेतात. अशी गंभीर विषय आहे भाऊ. म्हणजे हा फक्त प्रोजेक्ट पुरता मर्यादित नसून तुम्ही सांगितल्याप्रमाणे एक राजकीय दृष्टीने प्रेरित केलेला किंवा एक प्रेशराईज केलेला असा तुम्ही दाखवत आहे. पण यामध्ये जी नावं आहेत तिथं आम्ही तुमच्याकडनं विचारूच, पण हे ज्यांनी आत्महत्या केली खलील शेख ह्यांचा त्या प्रोजेक्टमध्ये काय रोल होता? आता त्या प्रोजेक्टमध्ये हे तिथले कॉन्ट्रॅक्टर होते आणि बऱ्यापैकी मला त्यांच्यावर कधी माझं संभाषण झालं नाही.
किंवा त्यांच्यावर कधी माझा डायलॉग झाला नाही. परंतु त्या साईटवर ते सेंटरिंगचं काम करत होते आणि मी माहिती घेतली त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये त्यांना 70-80 लाख रुपयापेक्षा जास्त पैसे अदा केलेले आहेत. परंतु त्याच्यामध्ये एक असं त्रुटी होती की जी जी भरायची होती, ती जी पैसे त्यांनी भरले नसल्यामुळं ते वरच्या पैशाचं आणि त्या जी ताळमेळ बसत नव्हता, म्हणून ते पैसे राहिले होते. पण तो अजून त्याच्यापुढं मी माहिती घेतली, तर त्या माहितीमध्ये तो 2-4 ठिकाणी अडकलेला होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी मग ते नर्वसपणाने तो घेतला, पण घ्यायला नव्हतं पाहिजे त्यांनी. तो जर मला भेटला असता नाही, माझा त्याचा कधी संपर्क झाला, कधी मी त्याला जवळ बोललो बी नाही. कारण त्या साईटवर मी जसं भूमिपूजन झालं तसं गेलो नाही, कारण मी गेलो की परत तिथं काहीतरी उत्पन्न होईल. 2 प्रश्न आता असे आहेत की त्यांनी असा आरोप केलेला आहे की तुमची पत्नी त्या उत्कर्षमध्ये पार्टनर आहे आणि 50 लाख रुपयाची थकबाकी आहे. त्यांनी आरोप केला नाही, त्यांनी असं म्हटलं आहे की मी पूर्णपणे ती सगळी कॅसेट बघितली की हे प्रोजेक्टमध्ये 4-5 जण भागीदार आहेत, परंतु माझे पैसे मिळले नाही. ह्याचे पैसे म्हणजे बाळासाहेब शेडगेंवर त्यांनी क्लेम केलेला आहे. आता त्याच्यावर त्यांनी क्लेम केलं आहे आणि आमच्या पत्नीचं किंवा बाळासाहेब शेडगेंच्या पत्नी कोणाचं त्याच्याबरोबर डायलॉग कधी झालेला नाही. तो ह्यावर एक डायलॉग आम्ही त्या चेकवर बिकवर आमची पत्नी कुठं नाही, कारण 2025 आम्ही रिटायरमेंट घेतली. ह्याच्यासाठी घेतली की ह्या प्रोजेक्टमध्ये काय होऊ नये, पण तिची भीती होती तीच पुढं आली. ह्याच्यामधलं आम्ही आमच्याचे 4-5 जण उद्या काय करते सांगता येणार नाही, कारण ह्याच्यामध्ये जो त्रास राजकीय झाला आहे तो मला झाला आहे, माझ्यामुळे त्यांना झाला आहे. मला होऊ द्या, कारण मी शेवटी रस्त्यावर आहे. मी आजही रस्त्यावर आलो तर त्याचा हरकत नाही, पण मला इतकं दोष माझं स्वतःला वाटतं की माझ्यामुळे 4-5 कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत आणि याला कारणीभूत हे सगळं राजकीय लोक आहेत. तर त्यांची नावं आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही सांगा. कारण 10 वेळा तुम्ही त्या साईटवर गेला, त्यावेळेला कोणी तुमच्याबरोबर बाईट दिली, कोणी तुमच्याशी चर्चा केली, कोण त्या साईटवर जाऊन आंदोलनं केली, कुणी काय केली, तुम्हाला माहिती आहे. आता मी काय घेत नाही की अजून ह्या 4 लोकांना माझ्यामुळे परत त्रास व्हायला नको, म्हणून मी आता शांत आहे. आणि ह्याच्यामध्ये पुढील काय आता लिगली काय कायदेशीर काय बाबी आहेत, त्याच्यात जर मला पोलिसांनी बोललं तर मी माझा जबाब देईन, माहिती देईन. त्यावेळेस राजकीय विरोधक होते, ते आता तुमच्यात सत्तेत एक घटक पक्ष म्हणून सहभागी आहेत, तरीही तुम्हाला त्रास चालू आहे. नाही, तुम्हाला सांगू का, हा तुम्ही जर बघितलं ना, ह्याच्यामध्ये स्वतः राजसाहेबांशी बोलून बाळासाहेब शेडगेंनी मुख्यमंत्र्यांशी बोलले, सगळ्यांशी बोलले, पण कुणी त्याच्याकडं गांभीर्याने बघितलं नाही आणि गांभीर्याने न बघितल्यामुळं हे सगळं घडणार आहे. आणि मला 2025ला शेडगेंनी पत्र दिले. काय म्हणले त्या पत्रामध्ये शेवटचं त्यांनी वाक्य असं म्हणलं की आता आम्हाला बी आत्महत्या करायची वेळ आली. आणि मग म्हणून मी त्यांच्याशी बोलताना, गोड बोलताना किंवा काय घाबरू नका, हे नका करू, आपण उभे राहू, आपण काहीतरी करू, आपल्याला काहीतरी न्याय मिळेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण बोलत होतो. पण तरी तो बिचारा आज गेला आहे, ती दुःखच आहे आपल्याला. मला स्वतःला दुःख आहे, कारण आपण लोकांचे संसार उभे करणार आहेत, मोडणारे नाहीत. आणि त्या प्रोजेक्टमधनं आम्हाला 1 रुपयाचा फायदा आजपर्यंत झाला नाही, देणंच आहे आम्ही लोकांना. त्यामुळे त्यातून आम्हाला कोट्यवधी रुपये मिळले आणि आम्ही आमची घरं भरले किंवा आम्ही आमच्या घरात वापरले आणि त्याची हाऊसमाऊस केली, असंही नाही. पण तो ज्याच्या घरावर अन्याय झाला त्याचं जबाबदारी आमचीच आहे. शेवटी आपण लोकप्रतिनिधी म्हणून पुणेकरांमध्ये काम केलं आणि तसंही जरी त्यांनी केलं असेल तर भविष्यात तो जरी विचार आम्ही माणुसकीच्या दृष्टीने त्या कुटुंबाबरोबर मी तरी स्वतः करेन. वेळ पडली तर मी माझ्या जवळचेही त्यांना नेऊन देईन. पण हे झालं, हे चांगलं झालेलं नाही. अजूनही मला तुमच्या माध्यमातून अजून मला भीती वाटते या चौघांचं गाव आहे. एक प्रश्न आता पुन्हा विचारतो, कारण हाच मुद्दा तुम्ही जेव्हा बोलले तेव्हा पुन्हा त्यावेळेस देखील चर्चेत आला होता की ह्या कंपनीमध्ये भागीदार तुमच्या पत्नी आहेत. त्यावेळेस त्यांचं नाव घेतलं होतं, आजही त्यांचं नाव आता ह्या प्रकरणात पुढे आलेलं आहे. तर ह्याबद्दल आपल्याला काय म्हणायचं आहे? नाही, मी तुम्हाला सांगतो की बाळासाहेब शेडगे आणि ते सगळ्या आम्ही परिवारामधले आहेत. ज्यावेळेला हा प्रोजेक्ट घेतला त्यावेळेला आमचा प्रोजेक्ट क्लिअर होता, बँकेने लोन केलं, सगळं क्लिअर होतं. पण राजकीय मी आमदार झालो आणि त्या प्रोजेक्टला त्रास चालू झाला, गळती चालू झाली. ती इतकी गळती झाली ती वैयक्तिक विषयावर राजकारणात झाली. कारण आपल्या देशाचं राजकारण, राज्याचं राजकारण वैयक्तिक कधी होत नव्हतं, पण ह्या राजकारणापोटी हा एक बळी गेला. त्यामुळे बाळासाहेब शेडगेंनी तुमच्यासमोरच म्हणलं की मला आत्महत्या करायची वेळ. पुढे काय करणार भाऊ? पुढं आता काय लिगली काय कायदेशीर काय गोष्टी आहेत त्या करावं लागेल, उभं राहावं लागेल, त्यांच्या पाठीशी उभं राहावं लागेल. जो गेला त्याच्या म्हणण्यानुसार जर तुम्ही सत्तेत सहभागी झाले तरी तो त्रास जर तुम्हाला सुरू असेल, सत्तेत सहभागी झाल्यानंतर पण कोणी आपल्याला पाठिंबा द्यायला किंवा तिथे पाठराखण करत तुमचे एकनाथ शिंदे असतील किंवा इतर मंत्री असतील, कोण नाही. याच्यामध्ये मी वरच्यावर काय गोष्टी घातल्या होत्या,
पण काय गोष्टीला यश अपयश आता शेवटी एका चौकटीच्या पुढे तर आपण झोळी घेऊन कोणाच्या दारात तर जाऊ शकत नाही, आपला स्वभाव बी नाही. आणि त्यामुळे जे झालं ते राजकीय हेतूने झालं. आणि शासकीय वक्फ बोर्डच्या अधिकाऱ्यांना कोणी सांगितलं तर वरच्या लेवलच्या माणसांनी सांगितलं, आमचा प्रोजेक्ट बंद केला. आणि हे पाप जरी कळत न कळत त्यांच्या डोक्यात जाणार आहे. जरी आमच्यामुळं त्यांनी केलं तर आम्हालाही कुणीतरी फाशी घ्यायची वेळ आणली. फक्त आम्ही घेत नाही एवढाच विषय. म्हणून म्हणलं की आमच्यामधले मी 4-5 मधलं कोणतरी फाशी घ्यायची वेळ आता आलेली आहे. कारण हे फाशी घेण्याचं सत्र चालू होणार आहे आणि याला जबाबदारी हे सगळे वरची लोक आहेत. आणि तुम्हाला सांगतो की मी काँग्रेस सोडली, शेडगेंमुळे सोडली. माझा मित्र आहे खास, तो त्याला इतका त्रास झाला की त्याचं स्वतः आत्महत्या करायला चालला. मी थांबवलं, म्हणलं नका करू असं काहीतरी. मग ह्या सगळ्या गोष्टी मला बदलायला लागल्या आणि मी बदलल्या. आणि मी त्यामुळं जर शेवटी आपल्यामुळे एखाद्याचे कुटुंब उद्ध्वस्त होत असेल तर आपण राजकीय मिळून काय उपयोग आहे. पण आता पॉलिटिकल कुठले सेट्स नाही, इलेक्शन्स नाही आणि या सगळ्या गोष्टीत आता दंगेकर म्हणजे असे कुठे पूर्ण चर्चेत पण नाही, पण तरीही त्रास होतो. गल्लीपासून दिल्लीपर्यंत जे राजकारण चाललंय त्या राजकारणातला एक बळी मी आहे. गल्लीपासून दिल्लीबदल्या राजकारणाचा बळी मी आहे आणि माझ्यामुळे हे सगळं घडलंय. त्याचा पापी मीच आहे. मग तुम्ही नाव का नाही घेत? ना आता काय घ्यायची, सगळ्यांना माहितीच आहे, घ्यायचं काय नाही म्हणजे जे जर नाव तुम्ही घेतले समोर आले आता जशी माहिती घेतली तशी तुम्ही त्या प्रोजेक्टमध्ये कोणी थांबवलं, तुमच्याकडे पेपर बी सापडते. त्यामुळे काय तो विषय नाही, तुम्ही जरा घेतलं तर बरं होईल. आता पाहिलं गेलं तर हा सगळ्या आजच्या आत्महत्येचा जे खलील शेख यांनी आत्महत्या केलेली आहे त्याचा पूर्ण ब्लेम जो आपण म्हणतो दंगेकरने स्वतःवरती घेतलेले. कारण हा सगळा राजकीय प्रेरित किंवा राजकीय हेतूने अडकवलेलं कट कारस्थान होतं असं देखील त्यांनी आरोप केलेला आहे. आणि त्यांच्याच घटक पक्षांमधले जे मित्रपक्ष आहेत त्यांच्यावरतीच थेट रोख त्यांचा आहे. त्यामुळे पुढे काय होतं आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह मी आदित्य पवार, जय महाराष्ट्र, पुणे. बातमी